नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ITR संदर्भात. बऱ्याच महिलांचे फॉर्म ITR मुळे अपात्र झालेले आहेत. आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आमचा फॉर्म अपात्र झाला, आमचा फॉर्म अपात्र झाला, IT रिटर्न भरल्यामुळे अपात्र झाला. आता इथं आपण काही करू शकणार आहे का? नाही, कारण योजनेच्या अंतर्गत जेवढेही निकष आहेत, जर तुम्ही त्या निकषामध्ये बसलात ना तरच तुमचा जो लाभ आहे तो चालू राहणार होता, अन्यथा तुमचा लाभ बंद होणार होता. आणि ही माहिती तुम्हाला मी पहिल्याच दिवसापासून देत होते. योजनेच्या अंतर्गत तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण तुम्ही कुठल्याही निकषामध्ये जर नाही बसलात तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. एका कुटुंबात 2 महिला लाभ घेत आहेत, विवाहित महिला, फॉर्म अपात्र. एकच महिला 2 योजनांचा लाभ घेते तरी फॉर्म अपात्र होणार आहे. 4 व्हीलर आहे, फॉर्म अपात्र होणार आहे. इन्कम टॅक्स भरताय, फॉर्म अपात्र होणार आहे. बरोबर. अशा तुमचं जर इन्कम 2.5 लाखाच्या वरती आहे तरी फॉर्म अपात्र होणार आहे. तुमचं वय 65 झालं तरी तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. तर संबंधित निकषामध्ये तुम्ही बसला नाही, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचा लाभ घेताय किंवा गव्हर्नमेंटची पेन्शन घेताय, तर या संबंधित कुठल्याही निकषामध्ये जर तुम्ही नाही बसलात तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. आणि या संबंधित माहिती मी सगळ्यात अगोदर तुम्हाला दिलेली आहे. ज्या ज्या महिलांचे फॉर्म अपात्र झाले त्या सगळ्या महिलांना मी माहिती दिली आणि मी एका निकषावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यामुळे जरूर ते व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही पहा. ते तुमच्या माहितीसाठी आहेत की तुम्ही जर निकषामध्ये नाही बसलात तर तुमचा फॉर्म कशा पद्धतीने अपात्र होणार आहे. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. खाली व्हिडिओ पण दिलेला आहे, त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये KYC ची माहिती दिलेली आहे. पात्र असून लाभ घेतला तर वसुली केली जाणार का, त्या संबंधित माहिती दिलेली आहे. सगळी माहिती दिली आहे. पण आता या व्हिडिओच्या अंतर्गत एवढंच सांगणार आहे, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला लाभ हा कायमस्वरूपी आणि निरंतर मिळणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.